काय केलं सांग? काय केलं? काय केलं? हा? काय केलं दादा? हा? असं केलं मला? I'm myself wondering what did happen to the last 10. हे गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. आता आमची छान मॉर्निंग झालेली आहे आणि आजची मॉर्निंग ना आमची खूप लवकर झाली होती. आम्ही ना लवकर उठलो होतो आणि मस्त ना एक्सरसाइज वगैरे पण केलेली आहे. आता माझी अंघोळ वगैरे करून मी पूर्ण रेडी आहे. अजून 8च वाजलेले तर माझं सर्व आवरलेलं आहे आणि आता माझं आवरलेलं आहे तर मी या रूमचं पण आवरते आणि त्यानंतर किचन मध्ये जाते कारण ना खूप जोराची भूक लागलेली आहे. आता आहे ना हर्षद सुद्धा उठलेला. हर्षद अंघोळ नाही झाली अजून? नाही, मी आत्ताच उठलो. तुमची अंघोळ झाली? मग कुठे चालली लवकर आवरून? आम्ही चाललो पिलायला. सांग ना. अरे असंच आवरलं, आम्ही आज लवकर उठलो होतो म्हणून लवकर आवरलं. बापरे, एवढं लवकर? आणि दादानी तर मला 4 वाजता मेसेज केला होता. हा दादा 4 वाजता उठला असेल मग. मला थंबनेल बघायला लावलं होतं तर दादाने 4 वाजता मेसेज बघितला. आता आहे ना ऋषीची पण आंघोळ झालेली आहे आणि ऋषी पण आता तयार होतोय. कसा दिसतोय मी? ब्लॅक टी शर्ट घातलेलं आहे म्हटल्यावर तू भारीच दिसणार. बट इट्स नॉट अ टी शर्ट, इट्स अ कुर्ता, शॉर्ट कुर्ता. कसं वाटतंय आज लवकर उठून? फ्रेश वाटतंय, एकदम भारी वाटतंय. आपण एक्सरसाइज पण केली ना तर भारी वाटतंय ना, एकदम असं रिलॅक्स वाटतंय. आता डेली लवकर उठायचं. रात्रीला आहे ना डेली लवकर झोपायचं, सकाळी लवकर उठायचं, एक्सरसाइज वगैरे करायची. आपल्याला आहे ना फुल डे मस्त फ्री राहतो आपण. आता आले मी किचन मध्ये आणि आता आहे ना आमची स्वयंपाकाची तयारी चालू झालेली आहे कारण ना काल उपवास होता त्यामुळे आज सकाळ सकाळी सर्वांनाच भूक लागलेली आहे. आज आमच्या घरी बनणारे वरण, भाजी, पोळी आणि भात. आता आमचा स्वयंपाक झालेला आहे आणि देवाला आहे ना नैवेद्य सुद्धा दाखवलेला आहे तर आता आहे ना आम्ही जेवण करणार आहे. हर्षद आहे ना श्लोक म्हणतोय आता. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सर्व होते नाम घेता सुखाचे, जीवन करी जिडवा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर्म होवे ज्ञानीचे यज्ञ कर्म. चुकले त्याचे काही काही शब्द. कुठं? वदनी कवर घेता असं. वदनी कवळ घेता तोत्र आहे तो थोडा चालतं. नाम घ्या श्रीहरीचे. नाम घ्या श्री हरीचे. तू दाम म्हटला. नाम घ्या श्री हरीचे, सर्व होते नाम घेता सुखाचे, जीवन करी जिद्वा अन्न हे जीवितवा. जीवन करी जित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर्मज नोवे ज्ञानीचे यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ. जेवा. आता आमचे जेवण झालेले आहे आणि आता आले मी पार्किंग मध्ये कारण की मला ना कपडे वाळत घालायचे होते आणि हे आधीचे कपडे हे मी 2 दिवसाआधी वाळत घातलेले तर त्यातले काही कपडे ना अजूनपर्यंत वाळलेले नाही ते मला आता परत वाळत घालायचे. आता हे वाळलेले कपडे मी वरच्या बेडरूम मध्ये घेऊन आलेली आहे आणि डायरेक्ट पार्किंग मधून वरच्या बेडरूम मध्ये यायला ना खूप जास्त दम लागतो, खूप थकून जाते मी तर. गाईज तर आता बाहेर आहे ना मस्त पाऊस सुरू झालेला आहे आणि ओपन टेरेसवर आहे ना एकदम भारी वाटतंय. हर्षद आहे ना आता गेमिंग व्हिडिओ शूट करतोय. चल 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 किधर चल. किधर है तू यार, किधर है? दिख रहा नहीं मुझे, अभी भी नहीं दिख रहा. तो बॅक साईडला जो ओपन स्पेस होता ना त्यावर पण हे शेड टाकलेले आता या साईडला पण टाकायचंय थोडं ट्रान्सपरंट टाकलेले म्हणजे याच्या खाली बसून आहे ना पावसाचा आनंद पण घेता येईल आणि मस्त सनलाईट पण येईल. आता आहे ना पाऊस एकदम मस्त चालू झालेला आहे. किती जोरात येतोय ना पाऊस, पहिल्यांदा येतोय. पहिला पाऊस जोरात चालू आहे, एकदम मस्त येतोय. आता आहे ना कंटिन्यू राहायला पाहिजे संध्याकाळपर्यंत असा पाऊस. पाणीच पाणी होऊन जाईल. आता नाही वरची जी गॅलरी ना त्याला पण शेड टाकलेला. आता नाही ते पावसाचं पाणी नाही येणार. झाला का रे तुझा गेमिंगचा व्हिडिओ शूट? आत्ताच 2 व्हिडिओ झाले, अजून 3 व्हिडिओ काढायचे. अरे बापरे, लयच कामाला लागला रे. भारी झाला पण आता मस्त पाणी नाही येणार. पाऊस जरी असला ना तर आपल्याला इथे बाहेर पण बसता येत जाईल पाऊस बघायला आणि कपडे पण वाळत जातील. इथे थोडेफार वाळत जातील, खाली पण खूप सारे वाळत जातील. आता याला दोरी बांधून त्या पाईपाला. आता आलो आम्ही पार्किंग मध्ये आणि आपला जो बॅक साईडचा स्पेस होता ना तो आता इतकं भारी वाटतोय ना, एकदम पूर्ण कव्हर झालेलं म्हणजे पावसात आहे ना आता इथं ओलच नाही होणार आहे. आता आहे ना मला या सीडवर चढायचंय कारण हा जो आमचा वेल आहे ना तो त्या साईडला गेलेला आहे तर त्याला आहे ना आम्हाला या साईडला ओढायचं आणि इकडे बांधायचंय. बरोबर का? वरती जाऊ. ही वेल तिकडेच टाकून द्या आम्हाला. अरे बापरे, आभाळ एवढं गरजतंय ना बाहेर. अच्छे से काम करो, नहीं तो पैसा नहीं मिलेगा. दो पैसा, पहिले पैसा दो. पहिले काम करो. आता आहे ना हा वेल आहे ना आम्ही आतल्या साईडने बांधून घेतलेला आहे. कशाचा वेल आहे तो? वालाचा वेल. बालाच्या शेंगा येतील म्हणजे त्याला. हा. आणि इकडे ना कारल्याचा पण वेल आहे. 2-3 दिवसापासून ना ते कारले बघत होती. तो आहे ना वाळला
आणि ते कारले पण बघा ना कसे पिवळे पिवळे झाले. ते कारले जर आपण टाकले याच्यात कुंडीत तर उगल का ते? मग टाकून देऊ ना. आता आहे ना आम्ही कारल्याची बी पण लावलेली. कोणत्या कुंडीत लावली पण? यामध्ये लावली का? यात पण लावली नाही, यात पण लावली. आता या साईडचे झाड ड्रम वगैरे सगळे आईंनी एका साईडला लावलेले. कारण आहे ना ही जागा आता सर्व गाडीसाठी करायची आहे. ऋषी पण आलेला आहे घरी. केली का ट्रीटमेंट? फेसची ट्रीटमेंट करायसाठी गेलेला होता तो. बघ ना मागे ते पूर्ण झालं ना, शेड टाकलं ना त्यांनी बरोबर. अरे वाटतंय हा एकदम मस्त वाटतंय. मेन म्हणजे पूर्ण सनलाईट वगैरे एकदम प्रॉपर येतोय. तर आता पार्किंगची कायापालट करायसाठी ना हर्षद आणि ऋषी सुद्धा मदत करायला लागलेला आहे. जोपर्यंत ऋषी नव्हता ना तोपर्यंत हर्षद पण आपल्याला मदत करायला नाही आला. पहा त्यांचे काय कुटाने चालू आहेत. या साईडला ना इतके सुंदर झाडं लावलेले आहेत मस्त. ऋषी जेव्हापासून आला ना तेव्हापासून आम्ही पार्किंग मध्येच आहे. पहिले आम्ही थार वॉश केली, त्याच्यानंतर पूर्ण पार्किंग धुतली आणि आता पूर्ण सेट पण केलेलं आहे सर्व. तरी पण थोडा थोडा पसारा बाकीच आहे, तो पण आता आवरायचा, पण तो आज नाही. कारण की आज जाम थकलेलो. एवढं थकलो ना, पहिले गाडी धुतली, त्याच्यानंतर पार्किंग धुतली आणि त्या गाडीमुळे ना इतकं चिखल चिखल झाला होता पूर्ण पार्किंग मध्ये, तो पण काढलाय. गाडी एकदम मस्त चमकती. आता आले मी वरच्या रूम मध्ये. गाडीची साफसफाई करायच्या नादात आहे ना माझे पूर्ण कपडे ओले झालेले. वरचं टॉप पण ओलंय, पूर्ण पॅन्ट ओली झालेली. आता आहे ना मी सर्वात आधी कपडे चेंज करते. आता आहे ना पाणीपुरी आणलेली हर्षदनी, तर आता आहे ना आम्ही पाणीपुरी खाण्यासाठी चाललोय. तो बकासूर चालू पण झाला. मला फोन केला, दादा खाली आहे म्हणे, पाणीपुरी आणली. आणि कुरुम कुरुम आवाज येत होता. तो खायला सुरू पण झाला. नाही ग बकासूर पाणीपुरी नव्हता खात, हे खात होता कुरकुरे. बिचाऱ्याने आणून दिली रे एवढी. थँक्यू. माझ्यासाठी आणली ना? नाही माझ्यासाठी. हो तर म्हणायचं नाही, ऍटलिस्ट खायला तर भेटणारच आहे तुला तसं पण. चला आता तोंड नका पाहू बरं. चल स्टॅच्यू झाला. चल स्टॅच्यू. जाऊ दे, स्टॅच्यू. मी अजून ते पाणीच काढते तर दोघं सुरू झाले खायला. बकासूर. हा तू नाही चालू, दोघांचे तोंड चालू आहे. कशी पाणीपुरी? तर आता आमचा स्वयंपाक झालेला आणि आज आमच्या घरी बनलेली मस्त मेथीची भाजी. आणि आमच्यासाठी मेथीची भाजी बनलेली म्हटल्यावर ऋषीसाठी दुसरं काहीतरी बनवावंच लागतं. त्यामुळे ऋषीसाठी बनलेली भेंडीची भाजी. अरे माहितीये मला. एवढे गान रिॲक्शन का दिले? तुला असं वाटलं मी सरप्राईज तुझे काय लागा गब्बर खुश होगा शाबाशी देगा. गब्बर कभी खुश नहीं होता, गब्बर उदासी रहता है. गब्बर खुश होगा नहीं मोकेम्बो गॅम्बो खुश हुआ. मोकेम्बो खुश हुआ. नाही तुझे काय लागा गब्बर खुश होगा शाबाशी देगा. ते कोणता आहे का शोले पिक्चर मधला कोणता विलन? गब्बरच आहे ना. हा तुम्ही काय लागा गब्बर खुश होगा शाबाशी देगा. जेवायला बस चल. नको खुश. याने कसं केलं तुला? विचार त्याला. काय केलं? हा? काय केलं? हा? काय केलं? काय केलं? काय केलं? काय केलं? शाबासकी दिली. काय केलं सांग? काय केलं? काय केलं? माझं तोंड बनवत होता का? नाही मग मला विचार काय केलं रे? हा? काय केलं दादा? हा? काय केलं? काय केलं? हा? काय केलं? अब तो तू गया बेटा. काय केलं? असं केलं मला? लोणचं दे लोणचं. लोणचं काय खाऊन घेईन तो. इथं भांडल लोणचं आवडतं. खाऊन घे. तोंडात टाकून द्या ना लोणचं. अरे ये बाई. छान दिसतोय. असं करतो असं करता दादाला. नाही तर हुशार म्हणलं. माया आता आमचे जेवण वगैरे झालेले आहे आणि आता वेळ झालेली आहे आपला ब्लॉग एंड करायची. होप सो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा. भेटत नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. One day I'll be yours.